संप आता मागे घेतलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतलाय। मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ झालेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आता अखेर तोडगा निघालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अतिशय महत्त्वाचा तोडगा निघाला। आपण बघतोय आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। या संपाला ज्यांनी पाठिंबा दिला होता ते पडळकर, सदाभाऊ खोत त्यांची संघटना, ते सुद्धा आता प्रतिक्रिया देऊन गेले। सदावर्तेंनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केलेली आहे। एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देतो की एसटी कर्मचाऱ्यांना जे अपेक्षित होतं तो न्याय आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दिलेला आहे आणि सरसकट 6,500 रुपये ही वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय आज सरकारने घेतला आहे आणि फक्त वेतनापुरतीच ही बैठक मर्यादित नव्हती, तर एसटी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांना देखील स्वच्छता नसल्यामुळे ज्या त्रासाला सामोरं जावं लागतं ते देखील निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। किती पैसे जरी लागले तरी त्यांच्या एसटी स्टँडवरच्या सुविधा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं झाल्या पाहिजेत। MIDCच्या माध्यमातून 500 कोटी रुपये खर्च करून 193 डेपोंच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव देखील मंजूर करून त्या कामाला सुरुवात झालेली आहे। टोल जो आहे तो टोल जर आपण एसटीचा रद्द केला तर त्याचा देखील बेनिफिट कर्मचाऱ्यांना होऊ शकतो, अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे। आणि मला असं वाटतं की आज सगळ्या संघटना एकत्र आलेल्या होत्या आणि या बैठकीकडे पूर्ण कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि या बैठकीमध्ये काल ज्या बैठका झाल्या किंवा 2 दिवस ज्या बैठका होत्या त्याचं मुहूर्त स्वरूप आजच्या या बैठकीला आलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी 6,500 रुपये 7,000ची मागणी होती त्याच्याऐवजी 6,500 रुपये मागणी मान्य केलेली आहे आणि त्या आनंदाच्या भरात हा सगळा उत्साह आहे। मला असं वाटतं की माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे की तातडीनं हा संप आता मागे ते घेतील, कारण कृती समिती असेल, पडळकरांची संघटना असेल, सदावर्तींची संघटना असेल, अन्य छोट्या मोठ्या सगळ्याच संघटनांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत आणि हा संप संपुष्टात आलेला आहे। नाही, आजपासूनच गाड्या सुरू होतील, कारण शेवटी गणपतीचा सण आहे। विशेषतः कोकणामध्ये जाणाऱ्या या ज्या गाड्या आहेत या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्याची संधी त्या दोघांनी मिळून मला दिलेली होती आणि आज सगळंच्या सगळं कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे करण्याची भूमिका दोन्ही नेते मंडळींनी घेतलेली आणि सरकारनं निर्णय घेतलेला। 4 वर्षाचा देणार का? 6,500 वाढवलेले आहेत या संदर्भामध्ये 2020 पासूनचा हा निर्णय आहे आणि बघा माझ्या देखील बघा 1 मिनिट मायाड द्या। हे सगळं श्रेय आहे हे उदय सामंत साहेबांनी गेले वर्ष 1.5 वर्ष सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या, एसटी कर्मचाऱ्यांचा विषय समजून घेतला। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं अनेक वेळा त्यांनी बैठका घेतल्या, अर्थमंत्र्यांच्याकडे गेले, म्हणून सगळं श्रेय हे उदय सामंत साहेबांच्याकडे जातं, कर्मचाऱ्यांच्याकडे जातं आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेबांचं मी महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। 2020 पासून हा निर्णय झालेला आहे आणि पडळकरांनी जरी मला श्रेय दिलेलं असलं तरी हे सगळं श्रेय संवेदनशील आणि भावनाप्रधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जातं, कारण अनेक मुख्यमंत्री मागच्या 3 वर्षापूर्वी देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला, यांच्यावर गुन्हे दाखल केले, हे देखील सगळं बघितलेलं आहे। त्याच्यामुळे हे जे श्रेय आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे आणि कर्मचाऱ्यांचं आहे। कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे याला चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांकडून मिळालेला आहे। म्हणजे एक गोष्ट राहिली आहे, मंत्री महोदयांच्या समक्ष एक गोष्ट आम्ही क्लिअर करतोय। दोन सरकारमधलं फरक लक्षात घ्या। मागचं सरकार होतं त्याने 118 लोकांना, कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि काही लोकांना जेलमध्ये टाकले आणि आज या सरकार देणारं आणि घेणारं सरकार जे सांगितलं जातंय
त्या सरकारने यांचे प्रॉब्लेम 20 मध्ये सोडवू शकले नाहीत. ते सगळं देण्याचं काम ह्या आताच्या सरकारने केलं. हे फार महत्त्वाचं. संदीप श्रेयवादाची लढाई यामध्ये बिलकुल नाही. आम्ही हा संप किंवा हे आंदोलन कुठल्याही राजकीय हेतूने केलं नव्हतं. संपूर्ण राज्यातल्या कर्मचाऱ्यांना माहिती होतं की आपल्याला दिलं तर एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात आणि म्हणून आम्ही त्यांना 1/4/16 पासून मूळ वेतनामध्ये आम्हाला 7,000ची वाढ मागितली होती. एकत्रित कृती समिती केली होती. या कृती समितीने एकत्रितरित्या वाटाघाटी केल्या. नामदार